मला ना खरं बोलायला आवडतं आणि तोंडावर बोलायला जास्त आवडतं। मी एकदम स्पष्टपणे बोलत असते बाबा, जो दिल में है वो खुल के बोलने का। सामने वाले को बुरा लगता है तो इसमें मेरी क्या गलती है ना, मेरे को जो लगा मैंने बोल दिया। आजकाल स्पष्ट बोलणं आणि खरं बोलणं याची ही व्याख्या झालेली आहे, जी योग्य नाहीये। आजकाल सगळेजण असंच म्हणतात की बाबा मी तर तोंडावर बोलते, मी काय मनात ठेवत नाही, मी काही कधी खोटं बोलत नाही। पण स्पष्ट वक्तेपणा योग्य पद्धतीने समोरच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं असतं। आपण उद्धटपणाला स्पष्ट वक्तेपणाचा एक लेबल लावतो आणि कसे वागण्याची मुभा घेतो। जर मला एखाद्याचा मुद्दा पटत नाहीये किंवा मला एखाद्याच्या अपोज मध्ये काहीतरी बोलायचं असेल तर ते समोरच्याची रिस्पेक्ट ठेवून बोलता येतच की, पण तरीही आपण मी स्पष्ट बोलते या एका लेबल खाली फार उद्धट वागत असतो आणि तेच आपण आपल्या मुलांमध्येही टाकत असतो। किंवा आपलं मूल आपल्याशी किंवा इतरांशी असं बोलत असेल तेव्हा आपण त्याच्यावर पडदा टाकतो की नाही बाबा त्याच्या मनात काही नसतं पण तो स्पष्ट बोलतो। नाही, हा उद्धटपणा आहे आणि तुम्हाला आता तुमच्या मुलांना हे समजवणं फार गरजेचं आहे। स्पष्ट वक्तेपणामध्ये योग्य पद्धत जर का तुम्ही ऍड केली तर समोरच्याचा इन्सल्ट न होता तुमचा मुद्दा त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि उद्धटपणा आपल्यामधून निघून जाणार आहे। आणि हेच आपल्याला एक पालक म्हणून आपल्यामध्ये रुजवायचं आहे। आपल्यामध्ये ही गोष्ट आल्यानंतर आपण आपल्या मुलांमध्ये नकळत ती रुजवणार आहोत। तुमच्यासाठी स्पष्ट वक्तेपणा म्हणजे नेमकं काय आहे? उद्धटपणा की योग्य पद्धतीने आपले शब्द समोरच्यापर्यंत पोहोचवणं? आम्हाला नक्की कळवा। त्यासाठी कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।